मला वाटत नाही. मला वाटतं की पत्रकारांना आजही सगळीकडे दाबण्याचा प्रयत्न होतो. मुक्तपणाने बातम्या देण्याच्या संदर्भातून त्यांना बंदी आहे. तोच आदर्श घेऊन खासदार संजय पाटलांनी तोच कित्ता गिरवलाय असं माझं मत आहे. परंतु संजय दिना पाटील हे तुमच्या पक्षाचे पूर्वाश्रमीचे खासदार आहेत, तुमच्या पक्षात वाढलेले गेलेले आहेत, परंतु त्यांनी अशा म्हणजे 5-5 जणांची आम्ही खून केलेले आहेत, त्याचसोबतच तुमच्या घरावरती बॉम्ब टाकू अशा पद्धतीची भाषा आमच्याकडे होते तेव्हा ते पवार साहेबांच्या असलेल्या शिकवणीतून सुसंस्कृत होते. आमच्याकडून गेल्यानंतर ते बिघडलेत आणि मला वाटतं की ज्यांच्यावर आता गेले त्यांची भाषा तशीच असेल तर त्याला त्यांचा तरी दोष काय. खरं तर काल या संदर्भामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असतात तेव्हा त्यांनी सगळा दोष जे काही संजय दिना पाटील बोलल्याचा सगळा दोष एक प्रकारे संजय राऊत यांच्यावर फोडल्याचं दिसून येत आहे आणि कडक कारवाईची मागणी जी केली जात होती किंवा पोलीस तक्रार करण्याची जी मागणी केली जात होती त्या मागणीला पण एक प्रकारे त्यांनी बगल दिल्याचं दिसून येतं. मला एक कळत नाही की विरोधी पक्षाने टीका केली, विरोधी पक्षाच्या नेत्याने एखाद्या टीका केली की त्याच्यावर दोष दिला जातो आणि सत्तेमध्ये असलेली मंत्र्यांपासून सगळेजण ज्या प्रकारे वाचाळवीर म्हणून वागतात, ज्या पद्धतीने बोलताय, ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत आहेत, मला कुठलं संजय राऊतने असं कोणाला बोलला नाही मी बॉम्ब टाकतो, संजय राऊत असं कोणाला बोलला नाही मी तुला गोळ्या घालतो, मी 5 जणांना मारून टाकलेलं वगैरे. मला वाटतं की त्यांच्या सगळ्या पूर्वीचा इतिहास जर काही लोकांचा काढलेला आहे, काही लोक ज्या पद्धतीने बोलतात, सत्तेमध्ये असलेले शिवसेना शिंदे गटच नाही भाजपमधले सुद्धा काही मंडळी अशाच पद्धतीने वक्तृत्व करतात ना आणि ते समज देऊन सुद्धा तसेच वागतात. मग याचा अर्थ असा होतो की कुठल्याही प्रकारची धाक किंवा भीती किंवा वरिष्ठांच्या पक्षाच्या असलेल्या विचाराच्या असलेल्या संस्कृतीचा विचारच राहिलेला नाही असं दिसून येत आहे. तर रोहित पवार हे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. 29 तारखेला संभाजीनगरमध्ये ते आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरतून त्यांनी सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी खरंतर अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं, उपोषण केलेलं होतं. त्या संदर्भातली एक बैठक लावणार म्हणून सरकारने आश्वासन दिलेलं होतं, परंतु ती बैठक न लागल्यामुळे ही त्यांची आक्रमक पवित्र आहे. पक्षाला विश्वासात घेऊन रोहित पवार हे आता आंदोलन करतात की सगळा वेगळा त्यांचा स्वतंत्र कारभार सुरू? नाही, मला वाटतं की ते आंदोलन करताना पक्षाचा कुठलाही अजेंडा किंवा झेंडा घेऊन त्यांनी आंदोलन केलं नव्हतं. त्याला कारण पण तसंच होतं की त्याला पक्षीय रंग लागू नये, शेतकऱ्यांसाठी आपण लढतोय आणि शेतकऱ्यांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. ह्यामध्ये सर्वांनी सामायिक व्हावं अशा प्रकारची त्यांची अपेक्षा होती आणि मला वाटतं आम्ही सगळेजण त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो होतो आणि त्याच वेळेला गिरीश महाजन त्या ठिकाणी ज्याला संकटमोचन म्हणतात ते आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की 22 तारखेपर्यंत आपण ही बैठक घेऊ आणि त्यातून ज्या काही तुमच्या सूचना आहेत त्यातून निर्णय घेऊन टाकू, कारण एक समिती केल्यानंतर परत दुसरी समिती करणं योग्य नसल्यामुळे त्या समितीच्या असलेल्या सूचना त्या समोर ठेवून आपण निर्णय घेऊ. मला वाटतं 22 तारखेला कदाचित मुख्यमंत्र्यांच्या आणि गिरीश महाजनवर प्रचंड राजकीय दबाव सुद्धा आला असेल की रोहित पवारांनी मागणी केली आहे, शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी मागणी केली आहे, ती बैठक लावू नये म्हणून ती एखादी बैठक लावली गेली नसेल आणि ज्यावेळेला एखादं सरकार उपोषण किंवा आंदोलन थांबवतं त्यावेळेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसेल तर मग तशी प्रकारचं आंदोलन करण्याची भूमिका रोहित पवारांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आमच्याशी सर्वांशी चर्चा, माझ्याशी, सुप्रियाताईंशी सर्वांशी चर्चा केलेली आहे आणि ती चर्चा करून त्यांनी आंदोलन करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना आमचे विधिमंडळातले सहकारी तर आहेत पण पक्षाचे आमचे सहकारी नेते असल्यामुळे पक्ष त्यांच्याबरोबर निश्चितपणाने असेल. खरं तर रोहित पवार असं देखील म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या कुटुंब प्रमुखाचंच काही चालत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतात. हा त्यांचा आरोप सुनेत्रा पवारांकडे. सुनेत्रा पवारांचं पक्षात काही चालत नाही अशा पद्धतीचं त्यांचं एक मत आहे. नाही, मला याच्या बाबतीत कल्पना ते काय म्हणाले ते मला वाटतं की या बाबतीमध्ये मला माहित नसल्यामुळे मी काय बोलणं बरोबर नाही. काय ते काय बोलले मी ऐकलेलं नाही, ऐकल्यानंतर मी बोले. तुम्ही बोलात की नवीन बदल काही पक्षामध्ये केले जाणार आहेत, ते बदल कोणते असले आणि वर्धापन दिनाच्या दिवशी सांगण्यात आलं होतं की महाराष्ट्र दौरा देखील केला जाणार आहे, तर त्या दौऱ्याबद्दल काही चर्चा झाली आहे का बैठकीमध्ये, कधीपासून असेल? नाही, महाराष्ट्राचा दौरा करण्याच्या बाबतीमधला आम्ही निर्णय घेतोय. पहिलं पक्षांतर्गत बदल करण्याच्या संदर्भामधल्या काही आम्ही निर्णय घेतोय. ते झाल्यानंतर भविष्य काळामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्येच मी स्वतः
माझा तर असा प्रयत्न आहे. त्या दिवशी पण मी प्रमुख महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समोर चर्चा करताना सांगितलं होतं की संयुक्त महाराष्ट्र दौरा तिन्ही पक्षाचा करणं गरजेचं आहे. अनेक विषय आहेत, अनेक विषयाच्या संदर्भात लोकांमध्ये नाराजगी आहे. आपण विभागन जाण्यापेक्षा आम्ही एकत्रितपणे संयुक्तपणे गेलो तर एक कार्यकर्त्यामध्ये बळ निर्माण होईल आणि त्याच पद्धतीने आंदोलन करण्याच्या बाबतीमधली स्फूर्तीमान होईल. मला वाटतं की तशा बाबतीमध्ये मी हर्षवर्धन सकपाळ आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या प्रमुख नेत्यांशी आम्ही बोलतोय आणि तसा दौरा करण्याचा प्रयत्न मी करतोय. ते करत असताना आमच्या पक्षाच्या खासदार आमदारांपासून सगळेजण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण फिरतील आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा फिरतील आणि तशा प्रकारचा दौरा सुद्धा आम्ही काही दिवसामध्ये आम्ही निश्चित करतोय. शिंदे साहेब, 23 तारखेला आमदार सना मलिक यांनी ट्रिपल तलाक या मुद्द्यावर बोलत असताना एक उल्लेख केला, त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की बहुपत्नीत्व जर कुराणमध्ये सांगितलेलं आहे आणि कुराणच्या नुसार आम्ही मुस्लिम लोक चालत असतो, त्यामुळे तसा कायदा जर भारतात केला जाणार असेल तर अयोग्य नाहीये असं त्या म्हणाले. त्यांचा हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर प्रचंड राजकारण होतंय. आज सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी असं एक ट्विट केलेलं आहे की त्यांची ती वैयक्तिक भूमिका आहे, त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही. मग त्यांनी सरकारमध्ये बाहेर पडलं पाहिजे. असं आहे की सरकारने काही निर्णय घ्यायचे ते सरकारमधल्या पक्षामध्ये आहेत. सत्तेमधल्या सना मलिक यांच्या वक्तव्याशी सना मलिक ह्या राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये आणि ते अजितदादा गट हा सध्या महायुतीमध्ये आहे. त्यांनी ह्या पद्धतीचा विषय जो आहे तो त्या पक्षामध्ये मांडणं गरजेचं आहे, महायुतीमध्ये मांडणं गरजेचं आहे. जर महायुती त्या ठिकाणी त्यांना सहकार्याची भूमिका घेत नसेल तर त्यांच्या पक्षाने निर्णय घ्यावा की काय धोरणं काय असेल. हा त्या संदर्भामध्ये प्रांताध्यक्ष एक म्हणतायत, ते एक म्हणतायत. अशा प्रकारची जर चर्चा होत असेल तर मला वाटतं की त्यांच्या पक्षाने आता स्पष्टीकरण करावं. सर, राम मंदिरच्या चोरी प्रकरणावरून आता पहिल्यांदा गुन्हा नोंद झालेला आहे. खरं तर 15 दिवस झाले राम मंदिरामधल्या दानपेटीमधनं पैसे चोरल्याचा सगळा आपण सिलसिला पाहतोय. संजय राऊतांनी याच्यामध्ये खळबळजनक आरोप केलेत की अयोध्येतल्या राम मंदिरासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली होती. सोन्याच्या विटा, चांदीच्या विटा, त्याचसोबतच 1000 कोटी रुपये हे सगळे गायब झालेले आहेत. अशा पद्धतीची ही सगळी प्रक्रिया आहे. यावरती पक्षाची अधिकृत भूमिका काय? पक्षाची अधिकृत भूमिका मग मी तर आज माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या असलेल्या प्रमुख नेत्यांना पत्र देतोय की धर्मासाठी फक्त आणि सत्तेसाठी रामाचा वापर करायचा, राम मंदिराचा वापर करायचा, मंदिर वही बनाएंगे अशा प्रकारची हे करून सत्तेमध्ये ही मंडळी आली. पण मंदिर बांधत असताना त्या मंदिराच्या माध्यमातून संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे कोट्यावधी रुपयाची त्या ठिकाणी देणग्या गोळ्या झाल्या आहेत, त्याचा कुठेही हिशोब नाही. आणि ते मंदिर पूर्ण होत असताना आता तिथं दानपेटीला चोरीला जाते. आणि मला कळलं की तिथले जो विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आहेत त्यांना त्या आरोपातून बाजूला ठेवलेला आहे आणि त्यांच्या बाकीच्या नोकर, ड्रायव्हर वगैरे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. मला वाटतं की आता ही चौकशी होत असताना मी सगळ्या देशातल्या लोकांना आणि या राज्यातल्या लोकांना सांगणार आहे, आता तरी आपण बघून घ्या की जर मंदिराच्या नावाखाली कोट्यावधी रुपये गोळा होतात, मंदिराच्या रामाच्या नावाखाली मतं मागितली जातात आणि ही सगळं घेतल्यानंतर सुद्धा तिथे जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल, अशा प्रकारच्या मंदिराच्या असल्याचा गैरफायदा होत असेल आणि त्याची चौकशी सुद्धा जुजबी होत असेल तर मला वाटतं योग्य नाही. मला असं पण कळलं की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा जे आपलं हिंदूचं दैवत असलेल्या त्या ठिकाणच्या उज्जैनच्या मंदिरामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात मुख्यमंत्र्यांचं नाव आलेलं आहे. बाजूला जमीन घेतलेली आहे, तिथे बांधकामामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येतात. निदान देवाला तरी त्या भ्रष्टाचारातून सोडावं अशी आमची विनंती आहे. नाही, पण राऊतांचं यामध्ये असं म्हणणं आहे की जे पैसे ते नेमके गेले कुठे आहेत, कारण की खासदार पण फोडण्यात आले, मग ते पैसे तिकडे गेलेत का असा देखील प्रश्न मी तोच म्हणता मांडला की कोट्यावधी रुपये गोळा झाले मंदिराच्यासाठी. लोकांनी अगदी भावनिकतेने पक्षविक्ष न बघता त्यांनी सगळ्यांनी दिलेले आहेत. आता हे पैसे गोळा झालेल्याचा हिशोब कोणाकडे मागायचा? आता तो हिशोब कधी निघाला बाहेर? दानपेटीतूनच चोरी झाली तेव्हा निघाला, पण त्याच्या अगोदर बांधकाम करताना जे काही गोळा झाला त्याचा हिशोब कोणाकडे मागायचा हा प्रश्न आहे. आणि तो हिशोब आता जनतेनेच आता रामाकडेच मागवा असं मला वाटायला लागलेलं. एक दुसरं पण विधान येताना दिसतंय राऊतांचं, गद्दारी आणि बैमानी याला पर्यायी शब्द हा
एकनाथ शिंदे आहेत असं ते म्हणताना दिसत आहे. तर कशा प्रकारे बघताय तुम्ही सगळ्या राऊतांच्या विधानाकडे? नाही, महाराष्ट्रात आणि देशात गद्दार हा प्रसिद्ध आता शब्द झालेला आहे. आता तो कोणाकोणाला लागतो त्याची यादी फार मोठी आहे. मला वाटतं की आता ती यादी जर बघायला गेली तर एकच व्यक्ती नाही, अनेक लोक आहेत. पण ही गद्दारी करायला लावणारे कोण हे पहिले प्रमुख आहेत ना. गद्दारी करण्यासाठी ज्या पद्धतीने प्रवृत्त केलं जातं, माणूस गद्दार कधी होतो? फार एकनिष्ठेच्या शपथा घेतात सगळेजण आणि एकदम अचानक गद्दारी होते. मग सांगतात विकासाच्या कामासाठी आम्ही जातो. 2.5 वर्ष विकास कामं दिसत नाही. स्वतःचा विकास करण्यासाठी गेले तर काय माहीत नाही, पण जनता शून्य आहे. मला वाटतं की आता गद्दारी करण्यासाठी जी काय प्रवृत्ती वाढलेली आहे तेच मोठे गद्दार आहे. परवा महाविकास आघाडीची एक बैठक झाली. त्या बैठकीला खूप मोठ्या प्रमाणावर आमदार अनुपस्थित होते. ते प्रमाण एवढे जास्त होते की 23 जवळपास आमदार वेगवेगळ्या कारणांमुळे त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले. परंतु त्याच बैठकीच्या दरम्यान उद्धव ठाकरे असं म्हणाले की आपल्यामध्ये समन्वय आहे का, आपण एकत्रितरित्या मुद्दे उपस्थित करतो का, एकत्रितरित्या आंदोलन करतो का, असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीच्या उपस्थित नेत्यांच्या पुढे निर्माण केलेला होता. तर नेमकी कारण का राहिली, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक का अनुपस्थित राहिले, प्रश्न 1. प्रश्न 2 की खरंच महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकसंघ आहात का? मी तुम्हाला सांगतो, त्या बैठकीला मी स्वतः होतो. सुरुवातीला चर्चा करताना मी काही मुद्दे मांडले. महाविकास आघाडीमध्ये भविष्य काळामध्ये कसं गेलं पाहिजे याच्या संदर्भातला मुद्दा मांडला. तो उद्धवजी साहेबांनी तो त्या पद्धतीने मुद्दे मांडलेले आहेत. मी एवढंच सांगितलं आणि त्यांनी पण सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये एकवाक्यता नाही असं नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं सगळ्याच्या दोघांचंही की आपण भविष्य काळामध्ये एकसंगतेने संयुक्तपणाने या महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे गेलं पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यामध्ये आणि लोकांमध्ये जाऊन मिसळलं पाहिजे आणि तशा प्रकारची आंदोलनं आता वेगवेगळी करण्यापेक्षा संयुक्त करावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव मी मांडला होता. त्यांचं ते एकच म्हणणं होतं की आपण निवडणुकीला एकत्र येण्या अगोदर आपण सातत्याने बसलं पाहिजे, सातत्याने चर्चा केली पाहिजे, सातत्याने विचार करून पुढची धोरणं ठरवली पाहिजेत आणि त्यांची सूचना मी मान्य केलेली आहे. मला वाटतं की मी स्वतः पवारसाहेबांशी आता चर्चा करून आमची एक बैठक पण करण्याचं नियोजन करतोय की त्या नियोजनातून पुढचे काही महिने कशा पद्धतीने आपण सगळे जायचं, जे उद्धव साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीने कसं जायचं याचं आम्ही निश्चितपणाने ठरवणार आहोत. हा एक मुद्दा. गैरहजर राहिला, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन टायगर वगैरे नाही. काही वैयक्तिक कारणातून गैरहजर राहिलेले असतात. आत्ताच राहिले नाही. अनेक बैठका महाविकास आघाडीच्या झाल्या. काही लोकप्रतिनिधी इथं नसतात, काही आमदार इथं नसतात, काही लोक वैयक्तिक कामासाठी जातात. ज्यांच्या आमचे आमदार कोण गैरहजर राहतात ते कळवतात की मी ह्या कारणासाठी नाही, ह्या कारणासाठी मी उपलब्ध होऊ शकत नाही. हाच विषय होता. बाकी गैरहजर सगळे राहिले त्याला काही कारण आहे का, तर अजिबात तशा प्रकारचे कुठलंही कारण नाही. सर, आताच एक घटना घडली आहे. पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम होता. त्यामध्ये मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद पाहायला मिळाला. खासदार मेधा कुलकर्णी या पहिल्या रांगेत बसल्या होत्या. तर आमदार जे आहेत अभिमन्यू पवार त्यांनी त्यांना उठवलं आणि सांगितलं मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत का बसताय, दुसऱ्या रांगेत बसा. आणि त्या थेट उठून निघून गेले. त्यामुळे हा वाद पाहायला मिळतोय. आता खरं म्हटलं तर हा वाद ब्राह्मण मराठा नाही, आता अनेक समाजाचा होतोय. आपण जर बघितलं तर हे वाद लावणाऱ्यांना आता त्यांच्याच पक्षामध्ये तो अनुभव येतोय. मला वाटतं की आपण जर बघितलं असेल तर मागच्या काही कालावधीमध्ये मी परत एकदा सांगतो, सत्तेसाठी या समाजामध्ये वाद निर्माण करण्याची एक जी वृत्ती वाढलेली होती ती आता पक्षापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे आता पक्षापर्यंत पोहोचलेल्या या वादाचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या पक्षाचे नेते ह्यातून मार्ग काढतील. मराठा आणि ब्राह्मण वाद निर्माण झाला ते आता पक्षापर्यंत पोहोचण्याच्या बाबतीत मला निश्चितपणाने घडलेली घटना दिसते तुमच्या. मला वाटतं की आता त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. सर, पाणी साठा अत्यंत कमी राहिला राज्यभरामध्ये. हवा तसा पाऊस जो आहे तो ग्रामीण भागात आणि शहरी भागात पण पडत नाही. मुंबईमध्ये देखील एक दिवस पाऊस पडला त्याच्यानंतर पाऊसच नाहीये. धरण क्षेत्र कोरडं पडत चाललेलं आहे. ज्या ठिकाणी धरणं आहेत मुंबईला पाणी पुरवठा होतो. मुंबईसह इतर अनेक MMR रिजन्स मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचं संकट आहे सध्या. ऑगस्ट 19 तारखेपर्यंतच पाणी साठा या राज्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे. सरकार या सगळ्याकडे गांभीर्याने बघत नाहीये का पाणी साठवण्याच्या संदर्भात? सरकार गांभीर्याने कुठे बघतंय? सरकार फक्त गांभीर्याने पक्ष फोडणे, नेते फोडणे, खासदार फोडणे, आमदार फोडणे या कामातच लागलेलं आहे. त्यांना निवडणूक आणि सत्ता फक्त पाहिजे
आज जर बघितलं तर ही गांभीर्याची परिस्थिती आता आहे असं समजू नका. येणाऱ्या काळामध्ये वाढणाऱ्या शहरीकरणाचा प्रचंड असलेला धोका हा निसर्गाच्या माध्यमातून तर पाहायला मिळेलच, परंतु पाणी साठ्याचा परिणाम हा शहरी भागामध्ये सर्वात मोठा होईल. प्रचंड प्रमाणात होणारी बांधकामं, त्याला उपलब्ध होणारा आपली क्षमता आहे का नाही हे न बघता दिलेल्या परवानग्या, ह्याच्यामुळे भविष्य काळामध्ये हे संकट कायम स्वरूपात राहणार आहे. आणि ते संकट टाळायचं असेल तर त्याच्या पद्धतीने सरकारने कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने घेतलेलं नाही. आताही या सर्व असलेल्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पाणी साठा अशा पद्धतीने वापरावा, तरी सुद्धा तशा पद्धतीचं आव्हान करून सुद्धा त्या असलेल्या आव्हानाला प्रतिसाद न देता मन मानेल त्याप्रमाणे कारभार चाललेला आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देवाभाऊ टॅक्सी जी सुरू केली जाणार आहे, ज्याची घोषणा प्रवीण दरेकर यांनी केलेली होती की त्याला मुंबई बँकेकडून कर्ज दिलं जाईल. ज्या संस्थेला हे कंत्राट दिलेलं आहे, सरकारी संस्था आहे, त्या संस्थेच्या बॅलन्स शीटमध्ये 0 रुपये आहेत. आणि याच वर्षीचा नाही तर गेले 2-3 वर्षातला त्यांची बॅलन्स शीट त्यांनी दाखवली की ज्याच्यामध्ये 0 पैसे केवळ आणि केवळ वैयक्तिक लाभासाठी किंवा आपल्या नेत्याच्या नजरेत आपण मोठं व्हावं यासाठी म्हणून प्रवीण दरेकर हे अशा शेल कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबवत आहेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. आणि याच संस्थेने मुंबईच्या प्रतीक्षा नगर इथे सहकार भवन बांधण्यासाठी प्रस्ताव दिलेला होता आणि ती जागा लाटली असा सुद्धा आरोप त्यांनी केला. असं आहे, प्रवीण दरेकर वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आणत असतात आणि त्या संकल्पना आणत असताना देवभाऊंना कसं आवडेल याच्या बाबतीमधला प्रयत्न करत असतात. आता आले देवभाऊंच्या मनात तिथे कोणाचे काहीच आले ना. मला वाटतं की आता या सगळ्या नवीन नवीन प्रकारच्या योजना आणण्याचा प्रयत्न ते करतील. आता टॅक्सीच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या, आता उबर सगळ्या टॅक्स्या बंद पडतील मला वाटतं, आणि ह्या त्या टॅक्स्या चालू होतील. परंतु त्या टॅक्सीमध्ये फक्त फोडणारे बसू नये एवढंच आमचं म्हणणं आहे की खासदार आमदार फोडायच्या बाबतीमध्ये टॅक्सी उपलब्ध होणं एवढी काळजी घ्यावी. खासदारांना काय विचारायचं का आमच्या? नाही काय खासदारांना एकच विचारू शकतो की बाबा ऑपरेशन टायगरसाठी तुम्हाला फोन आला नाही? अरे त्यासाठी त्यांनी तेवढ्यासाठी वाघ घेऊन फिरत होते. रोल का साहेब, ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुळात खासदार जे फुटले त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? आणि राष्ट्रवादीच्या खासदारांना सुद्धा संपर्क साधला जातोय अशी जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीचे खासदार आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही संसदेमध्ये काम करतो. पण आम्ही ज्या जहाजात बसलो संसदेच्या, त्या जहाजाचे ड्रायव्हर राज्यसभेचे खासदार म्हणून आदरणीय साहेब असतात, खाली ताई असतात. त्यामुळे आम्हाला सर्वांना सुरक्षित स्थळी नेतील ही आम्हाला खात्री आणि विश्वास आहे. कोणाचं पण ऑपरेशन होईल देशात, पण राष्ट्रवादीच्या खासदारांचं कधीच ऑपरेशन होणार नाही हे खात्री आणि विश्वासाने मी आमच्या प्रांताध्यक्षांसमोर सांगतो. आणि यात तुम्हाला अजून सांगतो की ऑपरेशन टायगर जेव्हा होत होतं तेव्हा निलेश लंके त्या टायगरला पट्ट्याला बांधून फिरवत होते. एवढा आमचा टायगर स्ट्रॉंग आहे. लगेच पण ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवलं गेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदर्भामध्ये तुमची एकूण प्रतिक्रिया काय? ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं, आज खासदार एक बोलतायत, दुसऱ्या दिवशी खासदार दुसरं बोलतायत, मध्ये 3-4 दिवस गायब राहतायत, प्रसार माध्यमांना टाळतायत, व्हीप आलेल्या बैठकीला उपस्थित राहत नाही, या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही काय कशा पद्धतीनं बघितलं? तुमची यावर काय प्रतिक्रिया? शेवट त्या खासदारांच्या काही चुका घडल्या असतात, त्यामुळे ते जनतेसमोर येत नाही. आम्ही बाकीच्या खासदारांच्या बद्दल बोलण्यापेक्षा मी माझ्या राष्ट्रवादीच्या खासदारांच्या बाबत आम्ही खात्री आणि विश्वासाने आम्ही कायम सांगतो
आम्ही आदरणीय पवारसाहेबांबरोबर आज पण आहे, उद्या पण आहे आणि आम्ही असणार आहे. कारण आमचा जो एक संघपणा आहे, तुम्ही पाहिला असेल संसदेमध्ये आम्ही सर्वजण काम करत असताना एकत्रित असतो. आता प्रांताध्यक्षांसमोर आमची आदरणीय ताईंची आमची चर्चा झाली, इथं हजेरीवरून चर्चा झाली. तर आम्ही दिल्लीमध्ये ज्यावेळेस सगळे असतो, सर्वचे सर्व हजर असतो आणि सर्वांना बोलण्याचा अधिकार असतो. असं अद्यापपर्यंत कधी संसदेमध्ये पाहायला मिळालं नाही. एवढा एक विचाराने आम्ही काम करतो. लंकेजी, तुम्हाला विकास कामांसाठी निधी भेटतो का? शेवट विकास कामांसाठी निधी आज तुम्ही पाहिला असेल, या सरकारमध्ये कोण पक्षाचा आहे, सत्तेतला आहे, कोण विरोधातला आहे, त्याचा विचार तर प्रामुख्याने केला जातो. पण शेवट विकासाचा जरी निधी भेटत नसला तरी व्यक्तिगत स्वरूपाच्या लोकांच्या अडीअडचणीत आपण सहभागी झालं पाहिजे, लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि नेहमी आपण विरोधकाची भूमिका ठोसपणे मांडली पाहिजे. आम्ही काल परवा कांद्याचं आंदोलन केलं, कांदा असो कर्जमाफीचं आंदोलन केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही मार्केटला पाहिलं तर 25 रुपये भाव वाढला. हे नेहमी सरकारला ठिकाणी आणण्याचा काम आम्ही विरोधात करत असतो. पण मग ते सोडून गेलेले खासदार सत्य बोलतात, त्यांना निधी भेटत नाही. याबद्दल या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की पूर्वी काँग्रेसचं सरकार असो किंवा कोणाचंही सरकार असो, विरोधकांना सुद्धा कामं आणि विकास कामं दिली जायची. सध्या देशात राज्यात एक वैली प्रथा पडलेली आहे. विरोधातला आणि खासदार असेल, आमदार असेल, सत्तेमधला आमदार खासदार असेल, तो पण लोकांनी निवडून दिलेला असो. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जर निधी मिळत नसेल तर हे सर्वात दुर्दैवाचं आहे. आणि निधी द्यावा म्हणून तुम्ही आमच्याकडे या हे आम्ही दाखवणं त्याच्यापेक्षा दुर्दैवाचं आहे. अजून तुम्हाला सांगतो, आणि मग सत्तारूढ खासदार आमदारांना पैसे द्यायचे, निधी द्यायचा आणि विरोधकांना द्यायचा नाही, ही नवीन प्रथा झालेली आहे. सत्ता येते जाते. उद्या मला आठवतं त्यावेळेला एकनाथ खडसे असताना जेव्हा निधी कमी दिला म्हणून त्यांनी आंदोलन केल्यानंतर लगेच आपण त्यांना निधी देण्याच्या बाबतीत निर्णय घेतला गेला. मला एक कळत नाही की ही कुठली प्रथा आहे. मगाशी लंके साहेब म्हणाले निधीवरच फक्त लोक आता लोकप्रियता किंवा लोक निवडून देतात, विकास कामालाच देतात. हा सगळा आता पूर्वीचा फोकस जे सांगतात खासदार, हा चुकीचा आहे. सध्या ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या निवडणुका मला सोप्या जावा म्हणून त्यांचा वैयक्तिक निधी मिळवण्याच्या संदर्भातला आता फायदा बघितला जातो. ही सत्य परिस्थिती आहे. आणि मग लंकेसाहेब म्हणतात त्याप्रमाणे फक्त विकास कामावरच निवडणुका होत नाही, तर लोकांशी असलेल्या सुखदुःखात आणि लोकांशी असलेल्या आपलेपणातून जो नेता वागतो तो निश्चितपणाने त्याला लोक स्वीकारतात. आणि एक काळ असा येईल ह्या असलेल्या विचाराच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांमध्ये नाराजगी होईल आणि त्यावेळेला पैसा पण चालणार नाही, विकास पण चालणार नाही, मग क्रांती होईल. आणि त्या क्रांतीमध्ये 100% जे स्वप्न पाहून विकासाचं किंवा असलेल्या निधीचं घेऊन गेलेले आहेत ते पालापाचोळा होऊन जाते.